ॲब्डॉमिनल सर्कलाज नावाचा एक प्रकार आलेला आहे. बर आहे सर्जरी जुनी ती. आता आम्ही लॅप्रोस्कोपिकली करतो. गर्भाशयाच्या तोंडाला लॅप्रोस्कोपिकली प्रेग्नन्सी असताना बर लॅप्रोस्कोपिकली आम्ही स्टिच घालतो. बर आणि तो स्टिच म्हणजे धागा नसतो, टेप. आम्ही ट्रिपलेट बेबी मागे आता एक काही दिवसांपूर्वी आमच्याकडे झालं होतं. बर ओनली ट्रिपलेट वी हॅड इन आवर IVF टिल करिअर. सो त्याच्यात फिटल रिडक्शन हा एक नवीन एक कन्सेप्ट आहे. तो एक खूप छान आहे की एक बाळ डिस्ट्रॉय करायचं, नष्ट करायचं. बर असं शक्य आहे ते बर की एक निडल टाकून वी डिस्टर्ब दॅट प्रेग्नन्सी बर आणि बाकीच्या 2 ग्रो करायच्या. बर असंही करता येतं. सो बट ह्या कपलला मी ते ऑप्शन दिलं, पण ते म्हटले नाही आम्हाला 3 बाळं पाहिजेत. मग मी म्हटलं अरे पण हे वेळेत पूर्ण दिवस घेणार नाही प्रेग्नन्सी. दोघांनाच अडचण होते, तिसऱ्याचं कसं काय करणार. ॲव्हरेज टाइम जेस्टेशनल एज ऑफ ट्रिपलेट इज ओनली 32 वीक्स. बर 32 आठवड्याची बाळं NICUतच जाणार आहेत आणि प्रत्येक बाळाचा वेगळा खर्च होणार. हो बरोबर. सो मग मी त्यांना ते आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्कलाज केलं. छान 2200-2300 ग्रॅमची 3 बाळं जन्माला आली. अरे वा.